वक्फ विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान। ठाकरेंची सेना बाळासाहेब ठाकरेंचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार, फडणवीसांची एक्सपोस्ट। बिश्नोई गँगकडून माझ्या हत्येचा कट, भाजपचे आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार तर खोक्या प्रकरणामध्ये बदनामी झाल्यानं सहानुभूतीसाठी खटाटोप, दमानी यांची टीका। धनंजय मुंडेंचे सहकारी राजेंद्र घनवटांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या, अंजली दमानी यांचा आरोप। तर त्या शेतकऱ्यांचे संबंध नसून आरोपामध्ये सुद्धा तथ्य नाही, राजेंद्र घनवटांच्या वडिलांचं स्पष्टीकरण। बावनकुळेंनी बोलावली शेतकऱ्यांची बैठक। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर कोर्टाने फेटाळून लावला। कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढला, जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागण्याची शक्यता। कुणाल कामराचा शो पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना सुद्धा बजावलं चौकशीसाठी समन्स। मुंबई पोलिसांचा प्रताप, कामराच्या घरी पोलीस बंदोबस्त तैनात। निवृत्तीचा 75 वर्षांचा नियम पंतप्रधान मोदींना लागू नाही का, संजय राऊत यांचा सवाल। तर 75 वर्षांनंतर राजकारण सोडण्याचा कोणताही नियम भाजपात नाही, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। जेजुरी गडाला भेसळयुक्त भंडाऱ्याचा धोका, भंडाऱ्यामुळे गडावरील दगडांची झीज, तर भक्तांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती। राज्यामध्ये ई बाईक टॅक्सीला मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय। ई बाईक टॅक्सीला 15 किलोमीटरची मर्यादा, केवळ इलेक्ट्रिक बाईकलाच मंजुरी मिळणार। राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, कराड आणि पन्हाळ्यामध्ये गारांचा पाऊस, तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला सुद्धा अवकाळी पावसाने झोडपलं, आंबा बागायतदार चिंतेत।